शासन महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी महिलांना आरक्षण देत आहे। हर आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकरीतच नसून राजकारणातही आहे। मात्र या आरक्षणामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत जगणाऱ्या पुरुषांना अडथळा निर्माण होतोय की काय, असा प्रश्न अकोल्यातील एका प्रकारामुळे सर्वांना पडतोय। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त महिला आरक्षण पाहायला मिळत आहे। त्यामुळे राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांनी आपल्या घरच्या महिलांना पुढे करत राजकारणात उतरवलं आहे। बाळापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे प्रचाराचे बॅनर सुद्धा आता झळकू लागले आहेत। मात्र नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिलेचं आरक्षण असतानाही प्रचार बॅनरवर उमेदवार महिला फोटो नसून त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा फोटो टाकून प्रचार केला जात आहे। उमेदवार महिलांचा फोटो बॅनरवर नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम होण्याची भीती आहे। दुसरीकडे कोणतीही महिला उमेदवार निवडून आल्यावर नेमकं कामकाज कोण करेल, असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके, अकोला जिल्हा। नाही, हे तर आरक्षणानुसार प्रत्येकाने आपापले फोटो लावायला पाहिजे, कारण मतदारांना हे समजते की कोण उभा आहे कोण नाही। नाही तर ते फोटो नसले तर त्यांना समजत नाही कोण आहे, चेहरा कोणता आहे, काही दिसत नाही। कारण त्या जागी त्यांच्या मिस्टरचे, त्यांच्या भावांचे, यांचेच फोटो असतात। हे चुकीचं आहे। मग या महिला आरक्षणाचा जो आरक्षण आहे त्याची अवहेलना नाही, प्रत्येकाने आपले फोटो लावायलाच पाहिजे। नाही, हे महिला फक्त सह्यांचे हे असतात, बाकी त्यांच्या घरचेच पुढे पुढे करतात। एखादी स्त्री असली तर तिचे मिस्टर तिथं नगरसेवक म्हणून असतात, एखादीची बहीण असते, त्याचा भाऊ असते, तिथं येऊन नगरसेवकाची भूमिका निभावतात। ज्याही महिला आहेत त्यांना ते कोंडूनच ठेवतात। मी रमेश लोहकरे, जन हक्क संरक्षण संघाचा सदस्य आहे आणि सामाजिक कार्य करत असतो मी बाळापूर शहरामध्ये। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।